नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठ्या आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। मित्रांनो, या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना आजपासून पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, मागील खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस तसेच इतर शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे। त्यानुसार नांदुरा तालुक्यातील 42,181 शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित झालेल्या एकूण 40,790 हेक्टर क्षेत्रासाठी 55,68,27,000 रुपयांचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। ऑक्टोबर 2023मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। नांदुरा तालुक्यातील 42,181 शेतकऱ्यांना 55,68,00,000 रुपयांची मदत लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा केली जाणार असून त्यांची यादी पोर्टलवरती अपलोड केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात विशेष करून घाटाखालील तालुक्यात खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता। त्यात नांदुरा तालुक्यात 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जिरायती पिकाचे 40,797 हेक्टर क्षेत्रात तर 132 शेतकऱ्यांच्या 33 हेक्टर क्षेत्रातील फळ पिकाचे नुकसान झाले होते। दोन्ही मिळून 42,180 शेतकऱ्यांचे 40,970 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकाचे नुकसान झाले होते। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने सोयाबीनच्या गंजी अक्षर वाहून गेल्या तसेच अनेकांची जमीन रखडून गेली होती। अशा वेळी त्यास वेळेत शासनाने तात्काळ मदत देणे अपेक्षित होते, परंतु त्यावेळी केवळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र आता मागील वर्षीच्या अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने शासन निर्णय काढून शेती पिकाच्या नुकसानीपोटी मदत देण्याचे जाहीर केले आहे। 13,800 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ही मदत वाटपाची प्रक्रिया असणार आहे। खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 मधील विमा भरपाई रखडली होती, मात्र आता शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना या दोन्ही हंगामातील 2,90,00,000 रुपये भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे। शेतकरी खरीप हंगाम 2024 मधील भरपाईची वाट पाहत होते। राज्य सरकारने आपल्या हिस्साचा पहिला विमा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती। सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिला, त्याशिवाय खरीप 2022 पासून रखडलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधीही दिला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप आणि रब्बी 2022-23 आणि खरीप 2023 तसेच रब्बी 2023-24 आणि खरीप 2024 मधील भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या सर्व हंगामातील एकूण 2,555 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये 110% पेक्षा अधिक भरपाई कंपन्यांनी निश्चित केली होती, मात्र राज्य सरकारने 110% पेक्षा अधिक निश्चित भरपाई 181 कोटी रुपयांची भरपाई रक्कम कंपन्यांना दिली नाही, त्यामुळे ही भरपाई रखडली होती। मात्र आता सरकारने हा निधी मंजूर केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 2023 मधील 181 कोटी रुपयांची भरपाई ही भरपाई लगेच देखील मिळणार आहे। जिल्ह्यातील कापूस सोयाबीनसाठी विमा भरलेल्या 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत 260 कोटी रुपयांचा 25% अग्रिम पीक विमा परतावा मंजूर झाला आहे। परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे। शेतकऱ्यांची यादीसुद्धा ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करण्यात येणार आहे। कंपनीच्या मान्यतेनंतर आठवड्याभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल। यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत विमा मिळणार आहे। ही असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते।
नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिड सेशन अंतर्गत 25% अग्रिम विमा मिळावा अशी अधिसूचना लागू केली होती. समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील 93 मंडळात पिकाच्या उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्ती अधिकची घट अपेक्षित धरून समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली होती. विमा कंपनीने विमा भरलेल्या 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना 260 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर केला आहे. परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे. आठवड्याभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल, परंतु याबाबत तपशील गोषवार मिळणार नाही. दरम्यान यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत नुकसानीबाबत दावे दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार असल्याचे कळाले आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकाअंतर्गत 25% अग्रिम रक्कम पीक विमाधारकांना मिळणार आहे. उर्वरित रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार मिळणार आहे. तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसार संबंधित मंडळात उत्पादन घटले असेल तर उत्पादनात आधारित नुकसान भरपाई घटकानुसार भरपाई मिळेल. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळणारा परतावा हा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत मिळालेल्या रकमेतून वजा करून उर्वरित फरक मिळणार आहे. तर मित्रांनो, आजपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 25% पीक विमा जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.